नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज संडेचा दिवस म्हणजे जी आठवड्याची राहिलेली शॉपिंग आहे म्हणा, काही खरेदी आहे म्हणा, ती आज पूर्ण करायची संडेच्या दिवशी. नाहीतर फिरायला जावं. तसं आम्ही सकाळी उठून जरा लवकरच आवरलं, कारण की बाहेर जायचं होतं आम्हाला खरेदी करायला म्हणून. इथं आम्ही दोघंजण आवरून झालं तर सर्व कामे बिमे करून नाश्ता करून इथं हृदयच आवरत होतो. हृदयला बाहेर जायचं म्हटलं का झाला तो फुल एक्सायटेड असतो की चला आता बाहेर जायचं कुठंतरी, म्हणून त्याचं आवरत होते. एरवी त्याचं आवरायचं म्हणजे खरंच खूप टेन्शन असतं, पण त्याला फक्त म्हणलं आज आपण बाहेर जायचं आहे चला आवरा, तो एका पायावर तयार होतो. म्हणजे असं की आता चल पटापट आवर माझं पटापट. आणि त्याचे पण नखरे जरा जास्तच असतात. फुल पॅन्टच घालायची, टी शर्ट, मला आवर, क्रीम लाव, पावडर, वॉच घाल माझी, परफ्यूम लाव, सेम आपल्या पप्पासारखं. आणि अदर टायमिंगला स्कूलला जायचे असते त्यावेळेस त्याला 7:30 वाजल्यापासून उठवतो आम्ही. ते 9 वाजेपर्यंत त्याचं नखरं चालूच असते. त्याचं काही नखरं काही थांबत नाहीत. हॅलो नका चला बोला. नमस्कार. हे कट करा. तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही कुठं चाललोय ते दाखवतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल वर दाबा. मी चालवते की हॉर्न पुढच्याला समजायला पाहिजे की आपण आलोय. तुम्ही पण हळू चालवा ना, आम्ही पण हळू चालवतो. चला तर मग चाललो आम्ही. मी तर गाडी पहिल्यापासूनच चालवते, पण पुण्यात जास्त करून मी नाही चालवत. जिथं आम्ही राहतो तिथंच चालवते. फक्त आपल्या रूमपासून काही आणायला जायचं असेल तर मी अशी बाहेर नाही चालवत. पण कसं होतं, हे पाटील साहेब आमचे काय म्हणतात, घे तू गाडी घे, मी आहे बघतो. असं माझ्या लाईफमध्ये 2च माणसं आहेत अशी, की माझी आई आणि पाटील. कर तू काय करायचं आहे आम्ही पाठीशी, मग अशी म्हणणारे, म्हणजे रिस्कच्या टायमिंगला म्हणणारे. जसं की पहिलं आम्ही गाडी चालवायचं तर माझे पाय टेकत नव्हते आमच्या गाडीवरून, तर आई म्हणायची असू दे मी आहे की बसते. म्हटलं आई तुला कुठं तर पाडीन मी. तर म्हणाय नाही पडलो तर पडो, दोघी पडो आपण, पण तू चालव आहे मी. तसं पाटील असं कुठं आता चाललो आम्ही ट्रॅफिक म्हणा कुठं म्हणा आता सिटीच्या ठिकाणी, तर मी भीते. तर नाही असू दे मी आहे, चल आपण जाऊ. चला बघा आम्ही आलो डीमार्टला. जो महिन्याचं राशन भरायला संपलं होतं, मग मध्ये अशी सुट्टी भेटत नाही. मग संडेला एवढी गर्दी असती म्हणून आम्ही जरा लवकरच आलो. म्हटलं डीमार्ट उघडलं का पहिला आपणच जाऊ, म्हणून आम्ही डीमार्टला आलो. मग इथं असं होतं की मला ते डीमार्टला सोडून त्यांचं काहीतरी काम होतं, मीटिंग होते, त्यामुळे ते मला सोडून पिल्लूला घेऊन जायचे होते. कारण की पिल्लूला सोडलं असतं तर खरेदी काय झाली नसती किंवा शॉपिंग काय झाली नसती, म्हणून ते पिल्लूला घेऊन मला सोडून वापस गेले. चला आता डीमार्टमध्ये आता आपण खरेदी करूया. इथं बघा, म्हणजे मोबाईल पकडायला कोण नसल्यामुळं उगं थोडंच दाखवलं आहे तुम्हाला. इथं माझं पूर्ण शॉपिंग झाली होती, बाजार भरला होता. मग पाटील आलते की बिलिंग करून गाडीवर जायचं म्हणून. मग पिल्लू आणि पाटील दोघं सोबत आले. तोपर्यंत याचं चालू झालं, हे घेतो ते घेतो, बॉल घेतो. हे बघा जरा थोडंसं आता पाटील नव्हते म्हणून एवढं सामान भरलं, म्हणजे बाजार सोडून एक्स्ट्रा थोडं भरलं. ते आल्यावर बघत होते काय काय घेतलंस एक्स्ट्रा, हे ते. इथं बघा काउंटरला पिल्लूची गडबड. काय करतोस?
लय भारी आहे. हळूहळू. गाऊन नाही आहे, ड्रेस आहे माझा. हे ठेव पनीर. हां ठेवा. ते पितांबरी आहे ठेवा. हे फिनेल. हे नमकीन. धरा टिशू. सोड. होय. हे तुला हे बनवायला ठेवा. कितीच आहे काय? काय खातोय? पिल्लू. इथं बघा मी एक्स्ट्राचं सामान भरलेलं. पाटील म्हणतात मी नव्हतो तर एवढं एक्स्ट्रा झालं. ते बाकीच तर चला रेग्युलर आहे, पण हे बघा छोटी मिठाची भरणी ती खराब झाली ती. नंतर ते मोठी पण खराब झाली ती, त्याचं टोपण, ती प्लेट, छोट्या प्लेट. मी असं त्यांना म्हणलं आपण दारू प्यायला आणले, पण दारू नाही प्यायला. ते गरम पाणी सकाळ सकाळ ते पण पितात म्हणतात, आपण पण चालू करायला म्हणून ते आणलं. पिठाच्या ड्रायफ्रूटची भरणी पण थोडी खराब झाली ती म्हणून नवीन घेतली. हे ते एवढं काय हे नाही, पण जर त्यावेळेस मी उचलते आणि ज्या पाटील साहेबांची मुंडी अशी होती नको, आणि जर त्यावेळेस ठेवते, ह्यावेळेस मला चान्स होता. ते नव्हते काय नव्हतं, ते यायच्या आधी मी ट्रॉली भरून ठेवली होती, मग त्यामुळे काही टेन्शन नव्हतं त्यांना काढायला. थँक्यू फॉर वॉचिंग.